मित्रांनो, महाराष्ट्राच्या करंट अफेअर्समध्ये सध्या एक अत्यंत महत्त्वाचा विषय चर्चेत आहे, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026. हा कायदा नेमका काय आहे? धर्मांतराबाबत या कायद्यात कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत? 60 दिवसांची पूर्वसूचना म्हणजे काय? या कायद्यात शिक्षेची काय तरतूद आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे MPSC, कॉमन ग्रुप बी आणि क आणि TLT परीक्षेसाठी यामधून नेमके काय लक्षात ठेवायचे? चला, आजचा संपूर्ण विषय अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. धर्म स्वातंत्र्य अधिनियम म्हणजे काय? सर्वप्रथम या कायद्याचा मुख्य उद्देश समजून घेऊया. महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलिजन ॲक्ट 2026 हा कायदा बळजबरी, फसवणूक, आमिष, चुकीचे प्रतिपादन किंवा विवाहाशी संबंधित फसव्या पद्धतीने होणारे बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी करण्यात आला आहे. म्हणजेच या कायद्याचा केंद्रबिंदू आहे अनलॉफुल रिलिजियस कन्व्हर्शन. हा कायदा कधी मंजूर झाला? हा विषय परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र विधानसभा 16 मार्च 2026 आणि महाराष्ट्र विधान परिषद 17 मार्च 2026 या दोन्ही सभागृहांनी विधेयक मंजूर केले. त्यानंतर ते राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याला मंजुरी दिल्यानंतर 30 जुलै 2026 रोजी तो राजपत्रात प्रसिद्ध झाला आणि कायदा लागू झाला. 60 दिवसांची पूर्वसूचना. आता या कायद्यातील अत्यंत महत्त्वाची तरतूद. एखाद्या व्यक्तीला धर्मांतर करायचे असल्यास धर्मांतरापूर्वी किमान 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सूचना देण्याची तरतूद आहे. हा मुद्दा MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी नक्की लक्षात ठेवा. 60 days prior notice डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. कोणते धर्मांतर बेकायदेशीर मानले जाते? या कायद्यानुसार खालील प्रकारच्या माध्यमातून केलेले धर्मांतर प्रतिबंधित आहे. बल किंवा जबरदस्ती, फसवणूक, चुकीचे प्रतिपादन, आमिष, अनुचित प्रभाव किंवा कोअर्शन, विवाहाच्या नावाखाली फसवणूक अशा प्रकारच्या अनलॉफुल कन्व्हर्शनवर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. तक्रार कोण करू शकते? या कायद्यात तक्रार करण्याचा अधिकारही महत्त्वाचा आहे. पीडित व्यक्तीव्यतिरिक्त पालक, भाऊ, बहीण आणि काही जवळचे नातेवाईक तक्रार करू शकतात. हा मुद्दाही परीक्षेत विचारला जाऊ शकतो. शिक्षेची तरतूद. आता सर्वात महत्त्वाचा भाग, शिक्षा. कायद्याचे उल्लंघन झाल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी 7 वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो आणि पुनरावृत्ती करणाऱ्या आरोपीसाठी शिक्षा 10 वर्षांपर्यंत वाढू शकते. म्हणून लक्षात ठेवा, पहिला गुन्हा 7 वर्षांपर्यंत, रिपीट ऑफेन्स 10 वर्षांपर्यंत. महाराष्ट्रासाठी हा विषय का महत्त्वाचा? हा महाराष्ट्राचा करंट अफेअर्स टॉपिक आहे. MPSC, TLT, पोलीस भरती, राज्यसेवा आणि इतर महाराष्ट्र केंद्रित परीक्षांमध्ये राज्य शासनाचे नवीन कायदे आणि अधिनियम महत्त्वाचे असतात. त्यामुळे या कायद्याचे नाव, वर्ष, उद्देश, 60 दिवसांची नोटीस आणि शिक्षेची तरतूद हे मुद्दे आपल्या करंट अफेअर्स नोट्समध्ये नक्की लिहून ठेवा. क्विक रिव्हिजन. चला, आता फक्त 30 सेकंदांत संपूर्ण टॉपिक रिवाइज करूया. कायद्याचे नाव, महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलिजन ॲक्ट 2026. विधेयक विधानसभा मंजुरी 16 मार्च 2026, विधान परिषद मंजुरी 17 मार्च 2026, राष्ट्रपतींची मंजुरी जुलै 2026, राजपत्र अंमलबजावणी 30 जुलै 2026, पूर्वसूचना 60 दिवस, पहिल्या गुन्ह्यासाठी 7 वर्षांपर्यंत शिक्षा, रिपीट ऑफेन्स 10 वर्षांपर्यंत शिक्षा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 हा महत्त्वाचा करंट अफेअर्स टॉपिक समजून घेतला. अशाच प्रकारे करंट अफेअर्स फक्त MCQ स्वरूपात न घेता एक महत्त्वाचा टॉपिक सविस्तर समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर लॉंग लेक्चर्स घेऊन येणार आहोत. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद. जय हिंद.